वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन लूक शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 39 ते 42 ही वचने. लूक शुभवर्तमान याचा 10वा अध्याय 39 ते 42 ही वचने. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करावयास तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रवेश ख्रिस्ताच्या प्रेमळ सामर्थ्यशाली नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज आम्ही वाचला आहे लूक शुभवर्तमान अध्याय 10 आणि 39 वचनापासून तर 42 वचन. देवाचं वचन आम्हाला मार्था मरिया यांच्यातून शिकवत आहे की मार्था आणि मरिया ह्या दोन्ही बहिणी लाजराच्या बहिणी आहेत. आणि पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या घरी प्रार्थनेसाठी गेलेला असताना, देवाच्या गोष्टी येशू ख्रिस्त बोलत असताना मरिया ख्रिस्ताच्या पायाजवळ बसून देवाचं वचन ऐकत आहे. आणि मार्था जी आहे, कामाचा भार पडल्यामुळे ती कामाकडे जास्त लक्ष देऊन प्रभूला म्हणत आहे, प्रभूजी, आपणास काय परवा नाही की माझ्यावरती कामाचा भार पडला आहे, आणि मरियाला तुम्ही सांगा की तिने येऊन मला मदत करावी. परंतु प्रियांनो, प्रवेश ख्रिस्त म्हणत आहे की मरियाने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाहीस. परंतु मार्थे,
तू दगदग करतेस, तू असं करू नकोस. मरियेचा चांगला वाटा आहे. खरोखर प्रियांनो, चांगला वाटा आमचा देव आमच्यापासून काढून घेऊ देणार नाही. तो आम्हाला त्या चांगल्या वाट्यापासून दूरही जाऊ देणार नाही. खरोखर प्रियांनो, आम्ही चांगला वाटा निवडणारे जे लोक आहोत ना, परमेश्वर आमचा देव आम्हाला त्या वाट्यामध्ये सदैव सहाय्य करणार आहे. तो आमचा सांभाळ करणार आहे, त्याचं वचन पुरवणार आहे. दगदग, चिंता, काळजी, आजार, विकार हे जरी आमच्या जीवनात आले ना, चांगला वाटा आम्ही निवडलेला असताना, म्हणजे देवाचं वचन ऐकत असताना, वचनांचं पालन करत असताना, या सर्व समस्यांमध्ये देवाचं वचन त्या सर्व समस्यांना काय करतं? हाणून पाडतं, सर्व प्रकारे अडवतं. देवाचंच वचन असं आहे की जे चिंता, काळजी, निराशा, दुःख, आजार, विकार ह्याच्यावरती विजय आहे. वचनावरती आम्ही जेव्हा विश्वास ठेवतो, वचनाचा आम्ही आसरा घेतो, वचन आम्ही आमच्या जीवनामध्ये अंगीकार करतो, खरोखर हा चांगला वाटा आमच्या जीवनामध्ये आम्हाला खूप लाभदायी ठरतो. आमचा चांगला वाटा देवाचं वचन ऐकणं म्हणजे खुद्द येशू ख्रिस्ताला ऐकणं, येशू ख्रिस्ताला ग्रहण करणं आहे. आणि हा चांगला वाटा कदापि आमच्यापासून कुणी काढून घेऊ शकत नाही. आम्ही देखील हा चांगला वाटा आमच्या जीवनात जपून ठेवावा, त्यामध्ये आम्ही वाढावं, ही देवबापाची इच्छा आणि योजना आहे. खरोखर हा चांगला वाटा आहे. यामध्ये देवबापा आम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पित्या, तुझे आम्ही उपकार मानतो. चांगला वाटा निवडण्यासाठी मरियेस तू सहाय्य केलं आणि मरियेने तो चांगला वाटा निवडला व त्याप्रमाणे त्या वाट्यामध्ये ती बसली. तुझं वचन ऐकणं, मनन चिंतन करणं. आज कठीण दिवस आहेत, फार बिकट दिवस आहेत. चिंता, काळजी, निराशा, कुटुंबांमध्ये भांडण, तंटा आहे आणि अस्वस्थता आहे, अशांतता आहे. परंतु परमेश्वरा, अशा सर्व परिस्थितीमध्ये आम्ही हा तुझा चांगला वाटा आम्ही सोडू नये, आम्ही त्यापासून दूर जाऊ नये. कारण की तुझ्या वचनामध्येच तर जीवन आहे, शांती आहे. खुद्द प्रभू येशू तू उपस्थित आहे. म्हणून देवा, मरियेने जसं बाप्पा तुझ्या चरणी बसून नम्रतापूर्वक तुझं वचन ऐकत राहिली, तसं दे बाप्पा, आम्ही देखील सर्व तुझे लेकरं तुझ्या वचनात चालावे, वाढावे, म्हणून आम्हा सर्वांचं सहाय्य कर. तुझे आम्ही उपकार मानतो. तो आमची प्रार्थना ऐकली. प्रभू येशूच्या नावात केली प्रार्थना, म्हणून ते दे बाप्पा. आमेन. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.